तर संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी मारेकरांनी केलेल्या कृत्याचे फोटो समोर आल्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला उशीर झाला, आरोपींना कठोर शिक्षा द्या अशी मागणी बीडमधील ग्रामस्थ करतायत। तर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी केली जाते। नेमकं काय सांगाल, रात्रीचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकावर जाते। काल रात्री जे भयावह फोटो आले ते फोटो आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राने बघितले। माझी आपल्या माध्यमातून अशी विनंती सरकारला की सरकारने खरंच हे फोटो बघितले नव्हते का? सरकार आज जे दुटप्पी भूमिका घेत आहे हे फोटो CID सरकारला दाखवले नसतील का? राज्याच्या मुख्यमंत्र्याला, राज्याच्या गृहमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला दोन्ही त्यांनी हे फोटो बघितले नसतील का? तरीसुद्धा त्यांनी कारवाईला एवढा उशीर का केला आहे? आणि आजसुद्धा ही कारवाई करत असताना त्यांची जी दुटप्पी भूमिका दिसते। आज तुम्ही जे राजीनाम्याचं हे करतात, हा राजीनामा द्यायला फार उशीर झाला आहे। तुमच्या राजीनाम्याचं वेळ निघून गेली। आज तुमच्या राजीनाम्यावर कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही। आणि पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय की जो पाय तो संतोष अण्णाच्या छातीवर नाही, त्या सरकारच्या छातीवर दिलेला तो पाय, तरीसुद्धा सरकार याची कुठल्याही गांभीर्याने दखल घेत नाही असं दिसत आहे। आज लोक रस्त्यावरती उतरत आहेत आणि बंदची हाक देखील दिलेली। नेमका काय संताप आहे सामान्य लोकांना? संताप म्हणजे असं शब्दात वर्णन करण्यासारखं का तो संताप नाही। या क्रूर हत्या झालेली आहे आणि त्या हत्येचं वर्णन हे शब्दात होऊ शकत नाही, कारण प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत आणि त्या अश्रूचं मोल हे सरकार चुकतं करू शकत नाही। आपण पाहतो या संतापजनक भावना आहेत। आजच्या मोर्चामध्ये सर्वजण सहभागी होतात, कशा पद्धतीनं लोकांच्या संतप्त भावना आहेत काय सांगाल, आणि मोर्चा कसा आहे? रात्री जेव्हा निर्गुण हत्येचे जेव्हा फोटो या संबंध महाराष्ट्राने पाहितले तेव्हा बीड जिल्हा बंदची हाक रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली। तेव्हा त्या बंदला संतोष भाई देशमुखच्या कुटुंबियांना साथ देण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातला व्यापारी वर्ग असेल, छोटे मोठे व्यावसायिक असतील, दूध असेल, भाजीपालेवाले असतील, सर्वजण जोपर्यंत संतोष भाई देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील आहोत। म्हणून आजचा बीड जिल्हा हा कडकडीत बंद ठेवलेला आहे आणि सर्वजण याच्यामध्ये स्वइच्छेने आणि ताकदीनं बंद पाळणार आहे। नेमके खंडणी कोणासाठी गोळा करत होते, कोणाकडे देत होते, या सर्वांचा तपास व्हायला पाहिजे। त्यांना सहआरोपी करायला पाहिजे। आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा 12 नाही 13 तारखेला तेव्हा द्यायला पाहिजे होता। आता धनंजय मुंडेचा राजीनामा याला काहीही उपयोग नाही आहे। हे अत्यंत असंवेदनशील पालकमंत्री म्हणून यापूर्वी सिद्ध झालेले जेव्हा त्यांनी भाष्य केलं होतं, यातले आरोपी जे आहेत 8 त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, पण इतर त्यांना मदत करणारे सहआरोपी जे आहेत त्यांना सुद्धा सहआरोपी करावा अशी आमची मागणी आहे। आपण पाहतो या संतापाच्या भावना आहेत। एकंदरीतच बीडमध्ये बंदला सुरुवात झालेली आहे, कडकडीत बंद आहे, लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। मात्र या ज्या भावना आहेत त्या अत्यंत बोलक्या आहेत। जे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन केलं जावं अशा पद्धतीची मागणी होती। सुरेश जाधव, लोकमत, बीड।